नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण जाणार आहोत तुंग. उत्तुंग, उत्तुंग शब्दोच्चार आपसोक येतो तर तुंग किल्ल्यावर आपण जाणार आहोत. दुर्ग क्रमांक 10 तुंग किल्ला. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडास कठीणगड असंही म्हटलेलं आहे. तर चला मित्रांनो, कठीणगडावर आता पाहूया नेमका कसा आहे कठीणगड ते. चला मित्रांनो, पुणे ते तुंगगड हे अंतर 64 किलोमीटर, मुंबई ते तुंगगड हे अंतर 106 किलोमीटर आहे. सातारवरून आपण आलात तर 164 किलोमीटर अंतरावर तुंगदुर्ग आपणास लागतो. माझ्याबरोबर आज छोटा भाऊ विक्रम आणि आम्ही निघालो तुंगदुर्गावर. मध्ये एक विसावा घेतला, चहा पिला आणि पुढे सरसावलो. मित्रांनो, हा पाठीमागे माझा आहे तो पवना डॅमचा परिसर आहे. तर पवना डॅमचं हे पाणी आपण सुंदर असा नजारा पाहू शकता. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे तुंग किल्ल्यावर. सध्या आपण हा परिसर पाहण्यासाठी इकडे आलो. मावळातील पवना धरण हे पवना तलाव, पवना धरण जलाशय म्हणूनही ओळखले जाते. पवना धरणाचा उपयोग हा पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी होत आहे. पवना धरण पिकनिक स्पॉट व कॅम्पिंग साइट म्हणून लोकप्रिय होत आहे. मित्रांनो, आपण कामशेतवरून आल्यानंतर इकडे जो रस्ता आहे तो तुंग किल्ल्याकडे जातो. तर इथं एक बोर्ड पण लागलेला आहे तुंग किल्ला. हा जो सरळ रस्ता जातो तो पवना डॅमकडे व जी काही स्थानिक गावं असतील त्या तिकडे जात असेल. तर आपल्याला जायचं आहे या रस्त्याकडे तुंग किल्ल्याकडे. दुर्गाचे नाव तुंगदुर्ग. दुर्ग किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला दुर्ग. दुर्ग चढाईची श्रेणी ही मध्यम आहे. तालुका मावळ, जिल्हा पुणे या ठिकाणी हा दुर्ग स्थित आहे. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो तुंगदुर्गापाशी. तर मित्रांनो, आपण पाहूया हा कठीणगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले हे कठीणगड हे दुर्गाचं नाव. तर मित्रांनो, आपण इथे आल्यानंतर आपली कार असेल किंवा बाईक असेल ते आपण इकडे पार्क करू शकता. तर आपण आता पाहणार आहोत तुंगदुर्गाचा इतिहास. तर चला मित्रांनो, तुंग किल्ल्याकडे. आपल्याला दुर्गाच्या पायथ्याशी हनुमान मंदिर पाहता येतं. हे हनुमान शिल्प सकारात्मक शक्तीचं प्रतीक आहे. अलंकृतता हे सदर मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. कमरेस खंजीर, पायास सुवर्ण तोडे, दोन्ही कानात कर्णफुले, गळ्यात कंठा, निशिधारी व जानवेधारी ही मूर्ती आपली वेगळी ओळख टिकून आहे. सह्याद्री प्रतिष्ठान यातर्फे इथे किल्ल्याची दुर्ग कठीणगड उर्फ तुंगी किल्ल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे. तसेच हा नकाशा आहे, नकाशा दुर्ग कठीणगड तुंग या माध्यमाद्वारे आपण किल्ल्यावर काही वेगवेगळी ठिकाणे आहेत ती आपण पाहू शकतो. तर आपण ही ठिकाणं पाहूया किल्ल्यावर जाऊन. तर चला मित्रांनो, किल्ले तुंग उर्फ कठीणगड. आपल्याला दुर्गतुंग सूचना फलक तसेच सर्प व सर्पदंशाविषयी थोडक्यात माहिती हे फलक आपल्या नजरेस पडतात. हे आहेत वीरगळ. सह्याद्री प्रतिष्ठान यातर्फे हे महत्त्वाचं काम इथं केलेलं आहे. मित्रांनो, इतर किल्ल्यावर आपल्याला वीरगळ वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले दिसतात, म्हणजे व्यवस्थित नसतात. तर या ठिकाणी आपल्याला एक आदर्श काम म्हणावं लागेल सह्याद्री प्रतिष्ठान यांचं, की त्यांनी वीरगळ व्यवस्थित एकदम लावलेले आहेत. हे वीरगळ म्हणजे नेमकं काय? तर वीरगळ म्हणजे जेव्हा स्वराज्यामध्ये किंवा स्वराज्याच्या अगोदर काही वीर शहीद झालेले असतात त्यांची आठवण म्हणून हे वीरगळ
लावलेले असतात, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला या वीरांची गाथा कळावी व या सर्व भारत मातेसाठी इथून अनेक वीर निर्माण व्हावे यासाठी हा केलेला एक छोटासा प्रयत्न असतो. तर चला मित्रांनो, हे वीरगळ पाहिले, आपण पाहूया तुंग किल्ल्याकडे. चला मित्रांनो, तुंग किल्ला पाहण्यासाठी. मित्रांनो, माझ्या पाठीत शक्तिदेवता वीर चपटेदान मारुती ही मूर्ती आपल्या नजरेस पडते. कातळखोदी व देवडीतील वीर हनुमानाची ही मूर्ती गदाधारी नसून खंजीर धारण केलेली आहे. मध्ययुगात हनुमानाची पूजा दुर्गावर मोठ्या प्रमाणात केली जात असे. मित्रांनो, हा जो माझा पाठीमागचा रस्ता पाहताय, तो जेव्हा इंग्रज आपल्या देशामध्ये आले व आपला देश पारतंत्र्यात होता, तेव्हा इंग्रजांनी हे आपले वेगवेगळे किल्ले हे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे पाण्याचं टाकं आहे एक, आपण पाहूया ते पाण्याचं टाकं. इथून वर चढून आपण हे पाण्याचं टाकं पाहू शकतो. पाणी आहे आतमध्ये, आपण पाहू शकता. आपल्याला काथाळामध्ये सैनिकांना विसाव्यासाठी खडक खोदून केलेली जागा दिसत आहे. मित्रांनो, आपण पोहोचलो तुंग किल्ल्याच्या दरवाजापाशी. हा पहिला दरवाजा आहे. सह्याद्री प्रतिष्ठान यांनी हे पायऱ्याचं काम व आजूबाजूची तटबंदी केलेली आहे. तर हा पहिला दरवाजा आपण पार करूया. चला तुंग किल्ल्याकडे. हा लाकडी दरवाजा आपल्याला सध्या नवीन दिसत आहे. मित्रांनो, हा आपण दरवाजा पार केल्यानंतर आपण थेट जातो हे किल्ल्याच्या वरच्या भागाला. दुर्गाच्या वरच्या भागावर जाण्या अगोदर आपण या ठिकाणाहून म्हणजेच पहिल्या द्वारापासून काथाळाच्या बाजूने पुढे गेल्यास दुर्गाची समोरची बाजू आपल्याच नजरेस पडते व किल्ल्याची सध्या थोडीफार असलेली तटबंदी आपल्याला पाहता येते. इकडून जाताना हळूवार दोरीच्या साह्याने आपण चालत जाऊ शकतो. तर तिन्ही बाजूनी हा पवना जलाशय आपल्याला पाहता येतो. पवना धरण या किल्ल्याच्या तिन्ही बाजूचा आहे. ही एवढीच तटबंदी आपल्याला सध्या पाहता येते.
या ठिकाणाहून समोरच्या सर्व प्रदेशावर लक्ष ठेवण्यास मदत होत असेल. मित्रांनो, या तुंग किल्ल्याचा उपयोग हा पवन मावळ व बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे वरच्या टप्प्यावर. आपण एक दरवाजा पार केला, आता दुसरा दरवाजा पार करून आपण जाणार आहोत थेट किल्ल्याच्या वरच्या भागावर. मित्रांनो, हे आहे जीभी रचनेचे हनुमानद्वार. ही जी आपल्याला तटभिंत दिसत आहे, या बाजूला मुख्य प्रवेशद्वार आहे. या मुख्य प्रवेशद्वारावर जेव्हा सैनिक खालच्या बाजूने हमला करतील तेव्हा आतील बाजूस काय चालले आहे हे शत्रूस कळणार नाही. व आतमध्ये दिवळ्या पण आहेत, त्या पण आपण पाहणारच आहोत. तर हे अशा पद्धतीची रचना ही शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहार कोशात आपल्याला लिहून ठेवलेली दिसत असते. मित्रांनो, आपल्याला या दोन दिवड्याही आपल्याला पाहता येतात. सैन्य थांबण्यासाठी किंवा सैन्याला इथं उभं करून त्यांना आराम करण्यासाठी या दोन्ही देवड्यांचा वापर स्वराज्यामध्ये केला जात असे. आपल्याला हे वाडे दिसत आहेत. सध्या यांची अवस्था मोडकळीस आलेली आहे, तरी पण काही अवशेष इथे शिल्लक आहेत. आपण पाहू शकता इकडे. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे त्या झेंड्यापाशी. आपण पाहू शकता भगवा ध्वज, आपलं आन बान शान. ही आहे गणेशाची उजव्या सोंडेची मूर्ती. ही मूर्ती ही सध्या इथं वसवलेली आहे. ही कुणी वसवली याच्याबाबत माहिती नाही, परंतु ही जी मूर्ती आहे ही माचीच्या भागावर आपल्याला आढळून येते. तसेच बाजूला एक तळं आहे, पाण्याचं तळं. अजूनही या तळ्यामध्ये पाणी आपल्याला पाहता येतं. तर मित्रांनो, त्याचबरोबर हे आहे कचेरीचं जोतं, जिथं कचेरी ही दुर्गावरील महत्त्वपूर्ण वास्तू गणली जाते. म्हणजे जिथे गडाचा कारभार येथून चालत असायचा. जावक आवक नोंदी याबाबत तपशील इथं ठेवल्या जात होत्या. तर याची जी रचना आहे ही आत्ता सध्या स्पष्ट आहे. म्हणजे इथे ज्या पद्धतीनं जी रचना आहे दगडांची ती कचेरीगत आहे. तर सह्याद्री प्रतिष्ठान यांनी इथे काही बोर्ड लावलेले आहेत. हे गणेश मंदिराचा एक बोर्ड आहे, कचेरीचा जोत याचाही एक बोर्ड आहे.
तर त्यांच्यामार्फत जे काम केलेलं आहे ते आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, आता हे आपण गणेश मंदिराजवळ, इथून आपण गणेशाचं दर्शन घेतलं आणि आपण पुढे जाणार आहोत. तर चला मित्रांनो. वैभवशाली परंपरा असलेला हा किल्ला घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. तुंग किल्ला शंकूच्या आकाराचा असून डोंगराच्या काठावर अतिशय रुंद वाटेतून गडाची चढाई करावी लागते. शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1657 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. 1660 मध्ये नेताजी पालकर यांची नियुक्ती या भागाच्या सुरक्षिततेसाठी केली गेली. तुंग किल्ल्याचा उपयोग पूर्वी टेहाळणी बुरुज म्हणून करत असे. या भागावरून या भागातील बराचसा भाग नजरेस पडत असतो. 6 मे 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांनी आक्रमण करून तुंग आणि तिकोना या किल्ल्याभोवतालची गावे नष्ट केली. 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार 23 किल्ले औरंगजेबाला देण्याचे ठरवल्यानंतर 18 जून 1665 मध्ये हा किल्ला हलाल खान व इतर सरदारांसोबत हा किल्ला ताब्यात घेतला गेला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि मराठा साम्राज्यात हा किल्ला आला. 1818 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यात होता. नंतर हा दुर्ग ब्रिटिशांकडे गेला. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो तुंग किल्ल्याच्या उंच अशा माचीवर. तर आपण हा आपला भगवा आन बान शान हा असाच फडकत राहील. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा आपला भगवा फडकतच राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तुंग हा किल्ला. तुंगाच्या पूर्ण माचीवर, उंच माचीवर आपण आलेलो आहोत. तर तुंगाई देवीचं जी गडाची देवता आहे त्याचं आपण दर्शन घेणारच आहोत. तर तुंगाई देवीचं दर्शन घेऊया आणि हा आपला भगवा हा असाच फडकत राहील. जय शिवराय, जय शंभूराजे. तुंगाई गडाची देवता तुंगाई देवी हिचं आपण दर्शन घेऊया. या ठिकाणाहून आपण हळुवारपणे या मंदिराच्या पाठीमागे जाऊ शकतो, परंतु जाताना योग्य ती काळजी घ्यावी, कारण इकडून खाली पाहिल्यानंतर पूर्ण खडकच आहे व इथून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडाच्या माथ्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना, कोरीगड हे किल्ले स्पष्ट दिसतात. मित्रांनो, हा हे पोडी किंवा पाण्याचं टाकं. खालच्या बाजूला पाण्याचं तळं आहे. त्या तळ्यातून ह्या वरच्या ठिकाणी पाणी आणलं जातं. सध्या याचा खडक फुटलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी पाणी साठत नाही. तर हे नैसर्गिक नाही आहे. तर जेव्हा खाली माची आहे व माचीवर या ठिकाणी जेव्हा सैन्य असेल तर सैन्यांना या ठिकाणी पाणी पिण्यासाठी खाली माचीवर जाण्याची वेळ येऊ नये, त्यामुळं
हे तळं इथं केलेलं होतं, पण सध्या हे फुटलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पाणी साठत नाही. हे नैसर्गिक तळं नाही आहे, तर खाली एक नैसर्गिक तळ आहे, त्याच्यातून वरती पाणी आणलं जात होतं. सैन्यासाठी हे पाणी होतं. माथा, सगळ्यात उंच माथा, तुंगगडाचा माथा. तर मित्रांनो, आपण जर किल्ल्यावर आलो पावसाळ्यामध्ये, तर पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस असेल तर या तुंगाई मंदिराजवळ आपण 2 ते 3 जण राहू शकतात. व इकडे वरती खाण्याची काही सोय नाही, पाणी आपल्याबरोबरच आणावे. इथं नाश्ता किंवा इतर पदार्थ आपल्याला विकत भेटत नाही व पाणीही गडावर उंच असल्यामुळं इकडे पाणीही नाही. तर आपल्याबरोबरच आपल्या बॅगमध्ये पाणी बॉटल वगैरे सगळी व्यवस्था करूनच या किल्ल्यावर आपण यावे. आपल्याला काही आपले छोटे मित्र भेटले. तुमचं गाव कोणतं आहे आणि कसं वाटतं इकडे वरती आल्यावर? हा, बरं वाटतं. तुझं नाव काय? तुझं कितवीत आहे तुम्ही तिघी? हो का? कसं वाटलं मग हा गड चढताना? कसं वाटलं? भारी वाटलं का तुम्हाला रे? हो, एक नंबर का? मित्रांनो, तुंगदुर्गावर जाताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. गडावर जाताना अरुंद रस्ते आहेत, तसेच किल्ल्यावर आता दगडी पायऱ्या तयार करून गडावर जाण्यास नक्कीच मदत व सोपी वाट होईल. या गडास कठीणगड हे नाव आहे. चढण्यास हा गड तसा कठीण आहे, पण ठराविक भागच. गडावरचा सर्वात उंच भागावर म्हणजे माथ्यावर चढायला दगडांना धरून वरती जावं लागतं. तसंच ते अवघड नसले तरीही योग्य खबरदारी घेणं गरजेचं वाटतं. हा ट्रेक करताना खूप मजा आली. चढाई दमछाक करणारी होती व तेवढीच चॅलेंजिंग. गडाच्या माथ्यावर पोहोचलं की आपण जेवढं चालत आलो आहे तेवढा थकवा माथ्यावर पोहोचल्यावर निघून जातो. या दुर्गावरून दिसणारा सर्व आजूबाजूचा प्रदेश म्हणजेच मावळचं सौंदर्य. या किल्ल्याचे वर्णन करता 3 टप्प्यामध्ये हा किल्ला पाहता येतो. प्रत्येक माची उंचावर असून माथ्यावर पोहोचताना दुसरी माची पार करून तिसऱ्या टप्प्यावर आपण पोहोचतो, म्हणजे माथ्यावर पोहोचतो. पावसाळ्यात हा ट्रेक जेवढा भारी वाटेल तेवढाच उन्हाळ्यातही वाटतो. माचीवर उंच ठिकाणी वारे जोरात वाहत असते. खालून जेवढा उंच हा गड दिसतो व चढण्यास अवघड वाटतो, तेवढाच जसे जसे आपण वरच्या टप्प्यावर पोहोचतो तसं मिळणारा आनंद द्विगुणित होतो. सगळा परिसर व किल्ला नजरेत साठवून ठेवावा वाटतो. आपणही या दुर्गास आपल्या छोट्या मुलांबरोबर, आपल्या फॅमिलीबरोबर हा किल्ला पाहू शकतो. ज्यांना मावळातील घाट प्रदेश एकाच ठिकाणाहून पाहायचा आहे ते शक्य होईल फक्त तुंगदुर्गाच्या माथ्यावरूनच. म्हणूनच स्वराज्यात टेहाळणी बुरुज म्हणून हा किल्ला काम करत होता. किल्ल्याच्या सौंदर्यात अजून भर टाकते काळेकुट्ट काथाळ. गडाच्या पायथ्यावरून हे कातळ नजरेस पडतं व धडकी भरते. पण आपला सह्याद्री जेवढा दिसायला बलाढ्य तेवढाच आपल्या मातीतल्या लेकरांना आपलंसं करून टाकणारा हा दुर्ग तुंग कठीणगड. तर या दुर्गास नक्की भेट द्या. वाट पाहत आहे तुमचा आमचा दुर्ग कठीणगड.
मित्रांनो, आपण तुंग किल्ला पाहिला आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. या किल्ल्याची माहिती आपणास कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की कळवा. तर चला मित्रांनो, परतीच्या प्रवासाला. जय शिवराय, जय शंभूराजे.